सर्व समस्या सुटल्यात असं नाही, पण बऱ्यापैकी आष्टी पाटोदा शिरूरचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या माध्यमातून या शेजारच्या सर्व खेड्यापाड्यातल्या जास्त महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्यापैकी त्यांनी सोडवण्याचं नाही, अण्णा जे सांगतील तेच करू. तर पाण्याची अडचण ही पारंपरिक चालूच आहे. माझं मत असं आहे किंवा जी का आपलं काम करीन तेच आपला नेता समजायचा. तिथं जातपात काही पाळायची नाही. हा पाण्याचा प्रश्न समजा गंभीर आहे इकडं. जो सर्वांचं काम करतो तोच नेता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पोहोचलेली. MIDC पाहिजे, तरुण पोरांना काम बी रोजगार बी भेटला पाहिजे. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाच्या सीमेवरचं गाव म्हणजे पांढरवाडी फाटा पाटोदा तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावच्या परिसरातल्या नागरिकांची काय मागणी, लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सध्या आपण गावागावांचा आढावा घेतोय. तिथल्या नागरिकांची काय मागणी, काय समस्या आहेत आणि नवीन येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत, काय सांगाल? बीड जिल्ह्याला येणारा नवीन खासदार हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जाताना सर्व समावेशक कामं करणारा असायला पाहिजे. तर त्या हिशोबाने चालू 2024च्या लोकसभेचा जो रणसंग्राम आहे, आता प्रत्येक मतदार हा बोलून दाखवणारे लोक राहिले नाही, तर त्यांना जे योग्य उमेदवार वाटतो त्यांच्या कामाकरता कोण येऊ शकतं कोण नाही, ह्या हिशोबानं 100% समाज मतदार. भागातल्या काय समस्या आहेत, मागील काही दिवसामध्ये ह्या समस्या सुटल्या का? पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा समस्या आहे, अडचणीत काय सांगा? सर्व समस्या सुटल्यात असं नाही, पण बऱ्यापैकी आष्टी पाटोदा शिरूरचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या माध्यमातून या शेजारच्या सर्व खेड्यापाड्यातल्या जास्त महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्यापैकी त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी राहिलेल्या समस्याही अण्णाच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात सुटतील. काय नाही, अण्णा जे सांगतील तेच करू. कुठले मुद्दे शेतकऱ्यांचे? शेतकऱ्याच्या समस्या अण्णाच्या माध्यमातून 100% झालेल्या आहेत. सध्या जे केंद्रात राज्यात सरकार स्थापन आहे सध्या, त्या संदर्भात तुम्ही समाधानी आहेत? शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकत नाहीत, कारण का ही पाऊस काही खंड पडतोच, कारण सध्या उन्हाळा आहे. तर पाण्याची अडचण ही पारंपरिक चालूच आहे. अजून कुठल्या रस्त्याच्या, अजून केंद्र शासनाने एक योजना केली होती जलजीवनची, ती तुमच्या भागामध्ये आहे का? ते आता ती प्रगती पथावरती आहे, ते चालू आहे काम पाण्याचं, जल जीवनचं. राज्य सरकारचं जे काम सध्या सुरू आहे त्याबद्दल समाधानी आहे? राज्य शासनाच्या ह्याच्यावरती समाधानी नाहीत. निवडणूक चालू आहे, तर तुमचं काय मत? माझं मत असं आहे किंवा जी का आपलं काम करीन तेच आपला नेता समजायचा. तिथं जातपात काही पाळायची नाही. तुमच्या भागातले काही प्रश्न सुटलेले आहेत का मागील काही दिवसात? हा पाण्याचा प्रश्न समजा गंभीर आहे इकडं. पाणी जनावरांना प्यायला नाही, सध्या तळे सगळे आटलेले आहेत. शेतकऱ्याची काय समस्या या भागातल्या? शेतकऱ्याचं काय आहे, शेतकरी फक्त सिजनेबल पाणी, पाऊस पडला तरच पीक पितं. पीक असतं महत्वाचं तुमच्या या भागात? आमच्याकडे बाजरी आणि ज्वारी, कांदा वगैरे. कांदा लावतात लोक. मध्यंतरी भाव भेटला होता नव्हता, त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये ओरड होती काय? नाही नाही, कमी भाव गडगडल्यावर शेतकरी ओरडणारच ना. तुमच्या भागामध्ये कांदा चाळी वगैरे आहेत का? पहिले होत्या पण आता नाही. आता कारण कांद्याचं पीक कमी आहे. तुम्ही काय सांगा? सांगायला म्हणजे तात्पर्य असं आहे, जो सर्वांचं काम करतो तोच नेता. रेल्वे आलेली आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पोहोचलेली. कसं आहे, शेतकऱ्याचं भरपूर आता काय आता ही दुष्काळी भाग आहे, ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागात काय पाण्याची बी अडचण येतात, हे बी सुटल्या पाहिजे. आता आणि काय सांगाल, रोजगार इथले तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे खासदारांनी? थोडं कुठं MIDC वगैरे कुठं काहीतरी आणली पाहिजे बीड जिल्ह्यासाठी. MIDC पाहिजे, तरुण पोरांना काम बी रोजगार बी भेटला पाहिजे, हाताला काम भेटलं पाहिजे. भागातल्या लोकांचं स्थलांतर होतं का तुमच्या भागात? ऊसतोड्या जातात. त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांच्यासाठी मुलाला शाळा पाहिजे, शिक्षण पाहिजे, सुविधा पाहिजे. आता त्यांना वसती घरं पाहिजेत. दरवर्षी तुमच्या भागातले किती प्रमाणात लोक बाहेर जाते ऊसतोड्या? 60% लोक जातात बीड जिल्ह्यातून. तुम्ही काय सांगाल, काय ऊस तोडणी कामगाराच्या काय समस्या आहेत, अडचणी? मोठमोठ्या समस्या आहेत ना, घाण समस्या आहे. आता कसं आहे,
समजा ऊस तोडा गेल्यानंतर त्यांचे लय हाल होते. ते हाल बघत नाहीत पण नाविलाज आहे. कारण आमच्याकडे पाणी पाणी नसल्यामुळे पैठणचं पाणी आलं पाहिजे. कशा पद्धत कशा पद्धतीनं शासनानं केंद्रानं लक्ष घातलं पाहिजे याच्यात? पाण्याची समस्या जास्त आहे का? का पाण्याची समस्या असते? की वेगवेगळ्या समस्या अडचणी गावागावामध्ये अशा पद्धतीने समोर येत आहेत. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.